सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार म्हणून उभ्या राहणार असल्याची बातमी आली आहे। 10 मार्च नंतर बारामती पोटनिवडणूक पार पडणार अशी माहिती मिळतीये। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणूक लढवावी यावर आता शिक्कामोर्तब झालंय। तर नुकतंच वरळीच्या अधिवेशनात सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर केली जातीये। राष्ट्रवादीचं नेतृत्व आता सुनेत्रा पवारांकडे राहणार। पक्ष आणि सत्ता दोन्ही सुनेत्रा पवारांच्या ताब्यात आहे। आता खरं आव्हान आहे ते शरद पवारांना। फार काळ लोटला नाहीये। अगदी वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवारांनी सुनेत्रा पवारांचा उल्लेख बाहेरचे पवार असा केलेला। खरं तर हे सर्वांनाच खटकणारं होतं। आता शरद पवारांच्या भाषेत सांगायचं झालं तर आज त्याच बाहेरच्या पवारांकडे बारामतीचं नेतृत्व जाणार आहे। राष्ट्रवादीचं अध्यक्षपदही आता सुनेत्रा पवारांच्या हाती आलंय। यामुळे साहजिकच मूळच्या पवारांना एक प्रकारची इन्सिक्युरिटी आलीच असणार आहे। नेमक्या कोणत्या मुद्द्यावर मी भर देतेय सांगते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली। त्या जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार असतील असं राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीत ठरलंय। इतर पक्ष त्यांच्या विरोधात उमेदवारही उभे करणार नाहीत, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे हे जवळपास फिक्स आहे। एक तर अजित पवारांच्या अकस्मात निधनामुळे सुनेत्रा पवारांच्या मागे बारामतीमध्ये सहानुभूतीची मोठी लाट आहे। याच सहानुभूतीच्या लाटेचा फायदा घेऊन सुनेत्रा पवार मोठ्या फरकाने विजयी होतील आणि बारामतीच्या आमदार होतील। सुनेत्रा पवार आधीच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत, पण आता बारामती जिंकल्यास अजित पवारांच्या वारस म्हणून त्यांची भूमिका पक्की होईल। त्यांचा पक्षही एकसंध राहण्यास मदत होईल। आता त्यांच्याकडे पक्षाची सूत्र गेली आहेत, पण ही बाब मोठ्या पवारांच्या किती पचनी पडली आहे हे सांगता यायचं नाही। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी संपूर्णतः पवारांच्या ताब्यात येईल अशी चर्चा होती, पण तसं घडलं नाही। अजित पवारांचं कुटुंब त्यांचे ज्येष्ठ सहकारी पक्ष शरद पवारांच्या हवाली करू इच्छित नव्हते। त्यांना भीती होती की शरद पवार पुन्हा पक्षावर नियंत्रण मिळवू शकतात, त्यामुळे तडकाफडकी सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला। पण सुनेत्रांच्या शपथविधीची माहिती नव्हती असं शरद पवारांचं विधान समोर आलेलं, ज्याचा अर्थ अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवारांचं उपमुख्यमंत्री होणं आणि कुटुंबाला डावलून हा निर्णय होणं हे शरद पवार यांना काही रुचलं नाही। त्यांच्या विधानामुळे कुटुंबातील फूट अधिक स्पष्ट दिसून आली। कुटुंबापुरता हा विषय नाहीये, तर सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व येण्यामुळे पवारांचं राजकारण बरंच बदललंय आणि इथून पुढेही बदलणार आहे। एक तर बारामती हे पवार कुटुंबाचा गड आहे। आधी शरद पवार, नंतर अजित पवार असं करत इथे कायम पवार घराण्याची सत्ता राहिली आहे। आता अजित पवारांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवारांना अजितदादांचा वारसदार पाहिलं जात आहे। एक असा मतदार गट ज्यांना बारामतीला आता शरद पवारांशिवाय कुणीच नाही असं वाटत होतं, त्यावर सुनेत्रा पवारांचा पर्याय उत्तर म्हणून पाहिलं जाणार आहे। साहजिकच यामुळे बारामतीमध्ये शरद पवारांवर महत्त्वपूर्ण राजकीय परिणाम होतील। शरद पवार गट कमकुवत होऊ शकतो। एकदा का बारामती ताब्यात आली तर स्थानिक पातळीवर शरद पवार गटाचे आमदार कार्यकर्ते सुनेत्रा पवारांच्या गटाकडे वळू शकतात। आधीच राष्ट्रवादीत फूट पडलेली असताना, पवारांकडे संख्याबळ कमी झालेलं असताना हा असमतोल आणखी वाढण्याची शक्यता आहे। बाकी आत्ता जरी विलीनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागला असला तरी सुद्धा दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची शक्यता अजूनही आहेच, पण आता निकष आणि गरज बदलली आहे। कायदेशीरदृष्ट्या मूळ राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचा आहे आणि शरद पवारांचा गट हा वेगळा पक्ष आहे। आत्ता कायदेशीर असलेल्या राष्ट्रवादीत शरद पवार यांच्या पक्षाला विलीन व्हावं लागेल, पण मूळ आणि कायदेशीर असलेला सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादी पक्ष होणाऱ्या विलीनीकरणाच्या अटी आणि शर्ती निश्चित करणार आहे। त्या अटी व शर्ती विलीन होऊ इच्छिणाऱ्या पक्षाला म्हणजेच शरद पवारांना मान्य करावे लागतील। इनडिरेक्टली शरद पवारांना सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करावं लागेल आणि याबाबत उघडपणे प्रतिक्रिया देखील येत आहेत। धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान तुम्ही पाहू शकता। ते म्हणालेत की शरद पवार गटाने सुनेत्राताईंचं नेतृत्व स्वीकारून विलीनीकरण करावं। म्हणजे काय तर शरद पवार आता फक्त ज्येष्ठतेच्या निकषावर मोठे नेते आहेत, पण आता सर्वोच्च नेतृत्व हे सुनेत्रा पवारांच्या हातात
केलेलं आहे। विलिनीकरण झाल्यास शरद पवारांना नाममात्र मार्गदर्शकाची भूमिका मिळू शकते, त्यांची महाराष्ट्र राजकारणातील भूमिका कमी होईल। यामुळे शरद पवारांच्या वैयक्तिक नेतृत्वाची गरज कमी होईल, जे त्यांच्या सक्रिय नेतृत्वाला आव्हान ठरेल। याचा आणखी एक परिणाम म्हणजे सुप्रिया सुळे यांचा बारामतीतील प्रभाव कमी होऊ शकतोय। भविष्यात इथूनच लोकसभेवर निवडून जाणाऱ्या सुप्रिया सुळे ज्यांना सुनेत्रा पवार गटाशी जुळवून घेणं भाग पडेल, अन्यथा त्यांना अंतर्गत आव्हानांना तोंड द्यावं लागू शकतं। मुद्दा फक्त लोकसभेचा नाही आहे, तर भविष्यात पवार घराण्याच्या नेतृत्वावर सुप्रिया सुळेंच्या तुलनेने सुनेत्रा पवारांचा क्लेम अधिक राहू शकतो। हो, पण हेही नाकारता येणार नाहीये की सुनेत्रा पवार आज सत्तेत असल्याने नेते मंडळी त्यांच्या पक्षात आहेत। उद्या पक्ष कमकुवत झाल्यास सत्तेसाठी ही सारी मंडळी भाजपमध्ये उड्या मारू शकतात। सुनेत्रा पवार या खमक्या राहिल्यास अन्य नेते मंडळींची डाळ तेवढी शिजू शकणार नाही। त्यामुळे पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाचा खरं तर कस लागणार आहे। एकीकडे सुनेत्रा पवारांचं उभरतं नेतृत्व हा महाराष्ट्र पाहिल, तर दुसरीकडे शरद पवारांची घटती ताकद संपूर्ण महाराष्ट्र पाहिल। हे विधान तुम्हाला टोकाचं वाटत असलं तरी शरद पवारांची राजकीय सद्यस्थिती काही ठीक नाहीये। उदाहरण द्यायचं झाल्यास दादांच्या निधनानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची कामगिरी सुमार राहिली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्येही अजितदादांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा अधिक ताकदवान सिद्ध झाली होती। आता पुन्हा शरद पवार मैदानात उतरले आहेत असे संकेत त्यांनी नीरा नदीच्या पाहणीच्या वेळी दिलेले, पण तब्येत त्यांना आता साथ देत नाहीये हे त्यांनी स्वीकारायला हवंय। आज शरद पवार कोणत्या स्थानी आहेत? शरद पवारांनी ज्या अजितदादांना राजकारणात आणलं आहे त्यांचा अकाली मृत्यू होणं आणि 85 वर्षीय शरद पवार यांच्यासमोर वारसदाराचा प्रश्न निर्माण होणं, त्यातही दादांचा वारसदार म्हणून सुनेत्रा पवारांचं संभाव्य नेतृत्व स्वीकारावं लागणं, अर्ध्या शतकापर्यंत राजकारण प्रभाव टाकणाऱ्या पवार साम्राज्याच्या कमकुवत होण्याचे हे संकेत आहेत। पवार युग 1977 मध्ये शरद पवारांच्या उदयाने सुरू होतं, जे 3 वेळा मुख्यमंत्री बनले आणि केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री पदापर्यंत पोहोचले। ते सत्तेत असोत वा नसोत त्यांना दुर्लक्षित करणं शक्य नव्हतं, पण आज शरद पवारांवर स्वतःचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग सुकर दिसत नाहीये। ही त्यांची घटती ताकद संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। आत्ता पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार बारामतीच्या अधिकृत नेतृत्व ठरतील तेव्हा शरद पवारांचं काय होणार हा प्रश्न निर्माण होतोय। याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावतीला सबस्क्राइब करायला विसरू नका।